शीतने आत्मा। श्री गुरुभ्यो नमः। श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः। श्यामं रवीन्द्रमिदधीथिति कान्तियुक्तं ज्ञानं शरञ्ज दधतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपममिदं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्दमजिदं स्मरतोरुगीर्भिः श्रीमद्धनुमद्भीमा मध्वांतर्गत रामकृष्ण वेदव्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः। देहाय आराधने एक अहोभाग्यम म्हणतात. एक आमगेले गांवचे वांट्याक अर्थात लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानचे सर्व भजक वृंदांक JSB समुदायक एक होड दिवस आहे. अर्थात देवाक पुनःप्रतिष्ठापन करून घेवन नवे आलय ಅಂತ बसकरोचे ते पळत तसल भाग्य आमक सर्वांक प्राप्त जल तसल विषय तक समजावन स्वामीला आशीर्वाद की स्वामीला अनुग्रह की तांगेल मार्गदर्शन की आयचे दिवसाक 11:05 सिंहलग्नाचे शुभ मुहूर्त री स्वामीला हातान पुनःप्रतिष्ठापन कार्य जाता. ताजे पूर्वांग जावन घेवन पैर दिवस दोन जाल्यारीची आमगेले धार्मिक अनुष्ठान आमी प्रारंभ केल्लें आसा. प्रारंभाचेरी रक्षोग्न शांती, प्राकार शुद्धी, प्राकार बली, तदनंतर स्वामीला आगमन जावन घेवन स्वामीले आमगेले मार्गदर्शन, तदनंतर कालच्या दिवसाक विशेष वास्तु, देववास्तु, नवग्रह, तदनंतर सर्वतोभद्र मंडल इत्यादी देवालय पूजन, यज्ञमंटपंतु विशेष रूपारे हवन, तदनंतर शिखर कलशाचे अधिवास पूजन कालच्या दिवसाक जाले. आयच्या दिवसाक वापस शतकलशाचे सर्व कार्यक्रम जाता आसा, यज्ञानुष्ठान जाता आसा. आता शुभ मुहूर्तारी देवाक प्रतिष्ठापना कार्य स्वामीला हातान जावचें आसा. एक व्हड एक भाग्य विषय, संतोष विषय. अर्थात प्रति एक घरकडे महोत्सव रूपारे आमी आचरण करता आसा. गांवचे, परगांवचे, सोयरे सगळे घरले येवन एक प्रति एक घरांतूच एक महोत्सवाचे एक वातावरण निर्माण जालें तसलें एक भाग्य आमगेले मलगडल निमित्त प्राप्त जालें तसलें विशय म्हणच्याक म्हाका मस्त संतोष जाता. हांगा देवस्थानाचे प्रतिष्ठे दिवस 4 दिवस वॉलंटियरींग पुरो भारी लायक रिती काम करून आनी आतां देवस्थान हाजी प्रोग्राम म्हणून देवस्थान दातनाची पूर चेडू आनी गांवतुलेन वट्ट करून देवस्थान जावच्याक सहकार केला आनी आमकां खुशी जाता. आनी भायर चुकून आयले पुरा लोक बघतात भिमानी लोक वरेकची हे वॉलंटियर आमगेले गांवचे चेडू आले वगट पळोवन खुशी पावताची म्हणून हांव सांगचे इच्छा पावता. पुरा जण ಒಟ್ಟು ಮೇಳುಕ ಆಮ್ಗೆಲ್ घरा प्रोग्रामದಲ್ಲಿ आम्ही मात्र असतच हांग 4 कुटुंबाची पुरा जण ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು लायक रितीर काम केला. आमगेलंतू लायक एक ಒಗ್ಗಟ್ಟಸ್ म्हण दाखोवन दिला. ते मस्त खुश जातस. मुहूर्ता समय 11:05 काय हां स्वामी देव भितर हुंदवरताची आयचे मुहूर्ताचे एक महत्व आसा. कलियुगाचे थाम जगन्नाथपुरी थंय आयज दिवसाक बलराम, कृष्ण आणि सुभद्रा ह्या गजणान रथार वचून बशी आसा. आयच्या दिवसाक रामरथोत्सव करी म्हूण पंचांगां बरयलें आसा. रामदेवाल उत्सव आयच्या दिवसाकच वरका कित्याक पुष्य नक्षत्र आसा. आषाढ म्हयनो जाल्यार पुष्य नक्षत्रां भारी बरें सांगलां तें. पुष्य नक्षत्रांत भांगर खरीद केल्यार सृश्टी भांगराची बरी जाता खंय घरांत. तशें पुष्य नक्षत्र बृहस्पती ताजे देवता आधी सिंह लग्नाचेर हो मुहूर्त काढला. आनीक धनुर्नवांश मायक नाकरे मागीर भाशण आसा म्हणटना सिंह लग्नाचो धनुर्नवांश बरोबर 11:05 देव भितर वचून बसता. तानंतर सवडीन वयर कलश वचून बशी आसा. आयच्या दिवसा महत्व गुरू लग्नार आसा. एकादशी रवी आसा. एकादशी रवी असल्यार कल्याण योग म्हणून शास्त्रांत बरोवन दवरिल्लो आसा. कल्याण कली नाश करणारो तोच देव व्यंकटेश, कलियुग धांवडावणारो. त्यासाठी कलियुगाचे दैवत व्यंकटेश. तर सिंहलग्न ही भारी म्हळ्यार गौरवाचे आणि प्रतिभेचे जावन आसा. सिंह राशी ही प्रतिष्ठेकय सांगिल्लो जाता स्थिर राशी. म्हणटना आयचे दिवस भद्रा म्हळ्यार तिथी भद्र कोरका चांगलें घडोवका म्हणण्यासाठी गांवच्या लोकांनी 140 दिवसा भितर हे मंदिर उबारलां.
ಪೈನ 155 ದಿವಸ घेतील काही शिलान्यास मुहूर्त मी शांतेरी कामाक्षी देवस्थान भटकळ तर 155 दिवसांनी केलं नाही की डेकारांनी का हुशार 140 दिवसांनी केला नंतर 28 फेब्रुवारी मुहूर्त दिलं स्वाम्यांना ಶಿಲಾನ್ಯಾಸದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯ್ತು 5 ದಿವಸದ ಮುಹೂರ್ತपर्यंत ತಾರೀಖು ಗಣಿತದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ 140 ದಿವಸಗಳು ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ತಪ್ಪಿದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು नंतर 140 दिवसांमुळे 5 महिन्याकिन कमी एक भद्र देवस्थानाच्या आवाराला देवानाची अपेक्षा केलेलं तरेच मुहूर्त जाऊन बसला पावसाळी होई आर्द्रा नक्षत्र पाऊस मस्त येऊ का तसे पुनर्वसू नक्षत्र काली रात्री 11:30 प्रवेश घेतला आज कितकी शांत असा रामदेवाला प्रतिष्ठे नक्षत्र त्याला पुनर्वसू व्यंकटेश देवा प्रतिष्ठे नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र नंतर देवाना इष्ट सुखद मुहूर्त ह्या गावात खाण दिला झाला स्वामी वास्तव्य आई झाले आज प्रतिष्ठे कार्यक्रम यथावत घडता तदनंतर संतर्पण वगैरे असा ಕರೆದರೆ ಬರುವ ಕಲಿಯುಗ ದೈವ ಪಾಪ ವಿನಾಶ ಲಕುಮಿಯ ಮನವ ಕಲುಕುತ್ತಲಿರು